पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अधिकृत माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। पीक विमा आजपासून वाटप करण्यात येतोय। तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात शेतकऱ्यांना येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना हंगामी त्या ठिकाणी 2016 पासून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येतोय। या संदर्भात शासन निर्णयान्वये पेरणीपूर्व मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान जोखमीच्या बाबीकरिता त्या ठिकाणी संरक्षणाच्या तरतुदी आता याबाबत निर्णय घेण्यात आलाय। तुम्ही पाहू शकता। तुम्ही 2024 ला खरीप हंगाम 2024 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस या खरीप कांदा 14 पिकांसाठी आता 2024 चा पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या महत्त्वाच्या आता 26 जिल्ह्यामध्ये तुम्हाला येतोय। हा GR पाहू शकता। सरकारचा GR या ठिकाणी आता आला आहे। हा GR यामध्ये गहू बागायती, रब्बी ज्वारी बागायती व जिरायत हरभरा, त्या ठिकाणी उन्हाळी भात, उन्हाळी त्या ठिकाणी भुईमूग, रब्बी कांदा 6 पिके अधिकृत करण्यात आले आहेत। त्यानुसार जिल्हानिय अधिसूचना पिकांच्या पेरणीच्या व काढणीच्या तारखा जिल्हास्तरीय तारीख करण्यात आलेत। त्यामुळे आज पीक विमा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येतोय तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। आता तुम्हाला पीक विमा तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी किती मिळतोय, हेक्टरी किती मिळतोय हे तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। तुम्ही बघू शकता। आता खरीप हंगाम त्या ठिकाणी 2024-25 म्हणजे 2024 मधला या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आता आलेला आहे। तुमचा जिल्हा यामध्ये कोणता आहे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। इथं वाचायचंय तुम्ही। आता जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी त्या ठिकाणी रत्नागिरी। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील त्यांना आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी किती मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे आता समजणार आहे। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढं काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। आता बघा त्या ठिकाणी हा रायगड जिल्हा आहे। इथे तुम्ही वाचायचं आहे 2024 ला ज्या रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय यामध्ये आता इथे पाहू शकता तुम्ही भात असेल, नाचणी असेल, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल तर या पिकांसाठी आता हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर आज कोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर करण्यात येतोय तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं भाताचं नुकसान झालंय, नाचणीचं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। किती पीक विमा जमा करण्यात येतोय याची सुद्धा यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। ही अधिकृत त्या ठिकाणी 2024 चा पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतो आहे। बघा तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्कीच असणार आहे। त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा पुढची यादी आल्या ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची। ही अधिकृत GR ची माहिती आहे। त्यामुळे आता इथं लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्यासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। बघा कोणत्या पिकांसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये भात, त्या ठिकाणी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। किती पीक विमा तुम्हाला आज तुमच्या खात्यावरती येणार आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। हा GR ची अधिकृत माहिती आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा यामध्ये कोणता सांगण्यात आलाय बघा। आता सर्व त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर सर्व त्या ठिकाणी बागायती, जिरायती सर्व त्या ठिकाणी जे काय तुमचं नुकसान झालंय त्या सर्व पिकांची यादी या ठिकाणी आता आलेली आहे। आता या ठिकाणी बघू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर यामध्ये बघा 2024 ची यादी आहे। 2024 ला जर तुम्ही पीक विमा भरला असेल
तर त्याचा पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होतोय। बघू शकता खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन यांच्यासाठी हा त्या ठिकाणी खरीप पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोलापूर जिल्ह्यांसाठी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलाय। या ठिकाणी पाहू शकता हा त्या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हा कोणता आहे तर इथे पाहू शकता कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता इथे पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरचा हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलाय तर बघा खरीप ज्वारी, नाचणी, खरीप भुईमूग आणि त्यानंतर भुईमूग त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भुईमूग यांच्यासाठी आज पीक विमा तुमच्या जिल्ह्याला किती खात्यात येतोय, किती रक्कम खात्यात येतोय आज हे तुम्ही बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या GR मध्ये सांगण्यात आल्या, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा ही सांगली जिल्ह्याची लिस्ट आहे, इथे पाहू शकता क्रॉप कॅलेंडर खरीप 2024-25 म्हणजे 2024 ला तुमचं नुकसान झालं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये खरीप भात त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बाजरी, खरीप भुईमूग, सोयाबीन तसेच या ठिकाणी पुढचं पीक सांगण्यात आले, तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। मूग आहे, उडीद आहे, कापूस आहे, खरीप मका, तूर त्या ठिकाणी रब्बी ज्वारी जी आहेत, रब्बी ज्वारी बाग आहेत, हरभरा, मूग त्या ठिकाणी गहू, मका या सर्व पिकांची आता त्या ठिकाणी पीक विमा आज तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी 2024 चा पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात आलाय। 2024 ला जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर यामध्ये भात पीक असेल, खरीप ज्वारी त्या ठिकाणी बाजरी, नाचणी, खरीप मूग, सोयाबीन, मूग, उडीद, खरीप कांदा तर यांचा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती येतोय। अधिकृत GR सरकारच्या माध्यमातून आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। बघा त्यानंतर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, त्यानंतर पुढचा जिल्हा लगेच आला बघा या ठिकाणी। आता बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 रब्बी 2024 याचा जळगाव जिल्ह्याचा हा GR या ठिकाणी आलाय। या GR मध्ये आता कोणकोणती पिके आहेत आणि तुम्हाला पुढे लगेच समजणार आहे की कोणत्या पिकानुसार किती हेक्टरी तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जळगाव जिल्हा आहे। आता जळगाव जिल्ह्यामध्ये आता खरीप ज्वारी असेल, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद त्या ठिकाणी भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस तर यासाठी आता हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। रब्बी हंगामाचा जर 2024 ला विचार केला तर रब्बी मध्ये ज्वारी असेल, गहू, हरभरा त्या ठिकाणी कांदा त्या ठिकाणी उन्हाळी भुईमूग याचा सुद्धा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आता आलेला आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय बघा। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येतोय। किती पीक विमा जमा करण्यात येतोय हे लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, कारण हे सर्व रब्बी हंगाम 2024-25 चा म्हणजे 2024 ला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जिल्हा पहा बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील बघा, बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील तर त्यांना कोणकोणत्या पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे बघा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद, भुईमूग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस जास्त पेरलं जातं तर इथे पहा त्या ठिकाणी भुईमूग, सोयाबीन, कापूस या तिन्हींसाठी पीक विमा आज तुमच्या खात्यावरती किती येणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। इथे पहा स्पष्टपणे बीड जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी सांगण्यात आले। आता पहा सही सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची झाल्या, ती म्हणजे बीड जिल्ह्याचीही त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे परभणी। आता बघा या ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी म्हणजे या ठिकाणी सोयाबीन पिकासाठी त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा किती पीक विमा मिळणार आहे तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा
या ठिकाणी धाराशिव जिल्हा, तुमचा जर धाराशिव जिल्हा असेल तर या ठिकाणी पीक विमा तुम्हाला आज तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर तुमच्या जिल्ह्यासाठी आता हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। हा GR तुम्ही वाचायचा आहे। या ठिकाणी तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव पुढे असणार आहे। आता बघा या ठिकाणी सर्व पिकांना मिळणार आहे, म्हणजे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग सर्व जिल्ह्यांसाठी हा पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय हिंगोली जिल्हा। बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता जमा करण्यात येतोय। कोणत्या पिकासाठी आलाय बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्वारी, जिरायत, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस यासाठी आता इथे बघू शकता तुम्ही स्पष्टपणे सांगितले की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। आता बघा या ठिकाणी तुम्हाला पुढचा जिल्हा तुमचा आहे का बघा, आणि किती हेक्टरी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी आलं बघा, तुम्ही पाहू शकता अकोला जिल्हा, जिल्ह्याचं नाव आहे अकोला जिल्हा। यामध्ये 2024चा पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। तर त्या ठिकाणी आता स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलंच आहे, प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अधिकृत त्या ठिकाणी GR या ठिकाणी आला आहे। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय गडचिरोली जिल्हा, तुम्ही इथं वाचायचं आहे। गडचिरोली जिल्ह्यासाठी क्रॉप कॅलेंडर खरीप हंगाम 2024 रब्बी हंगाम 2024 म्हणजे 2024चे पैसे आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। पुढे तुम्हाला सांगण्यात आले की त्या ठिकाणी किती पीक विमा तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहे हे सुद्धा सांगण्यात आले। आता बघा या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यासाठी हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। तुमचा जिल्हा आता पुढे कोणता आहे बघा, आणि तुम्हाला हेक्टरी किती पीक विमा तुमच्या खात्यात येतोय लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा, तो म्हणजे चंद्रपूर। इथे बघा महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी चंद्रपूर त्या ठिकाणी कार्यालय म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आलाय। तर तुम्हाला कोणत्या पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे बघा, भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आलेला आहे। बघा तुरीसाठी, कापूससाठी हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी बघा नागपूरसाठी किती पीक विमा मंजूर करण्यात आलाय आणि तुम्हाला तुमच्या पिकानुसार किती पीक विमा मिळणार आहे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे पहा। या ठिकाणी कृषी विभाग नागपूर, बघा नागपूरसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यामध्ये आता पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं ज्वारी पिकाचं नुकसान झालंय, तूर पिकाचं नुकसान झालंय, मूग पिकाचं नुकसान झालंय, उडीद पिकाचं नुकसान झालंय, भुईमूग, सोयाबीन, कापूस, तर यांच्यासाठी हा पीक विमा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी पाहू शकता पुढचा जिल्हा आला लगेचच भंडारा जिल्हा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा जिल्ह्यामध्ये हा GR पाहू शकता 2024ला त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालंय त्यांना हा पीक विमा भंडारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या पिकासाठी त्या ठिकाणी आलेला आहे तर बघा यासाठी भात आणि सोयाबीन या 2 पिकांचं या जिल्ह्यामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वर्धा जिल्हा, आता वर्धा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय। कोणत्या पिकासाठी जमा करण्यात येतोय, ज्वारी असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, भुईमूग असेल, सोयाबीन असेल, तर या पिकासाठी हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मंजूर करण्यात येतोय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पीक विमा तुम्हाला या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून किती पीक विमा जमा करण्यात येतोय लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचं सोयाबीन असेल
आणि तुमचा कापूस असेल तर सोयाबीन पिकासाठी या ठिकाणी आता 55,000 हेक्टरी तुम्हाला पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात येतोय। आणि तुमचं जर पीक त्या ठिकाणी कापूस असेल तर सर्वात जास्त पीक विमा म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी कापूस पिकाला 60,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। हे जे जिल्हे सांगितलेत या जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची ऑर्डर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।